गावठाणातल्या 2015 पूर्वीच्या घरांवर कारवाई करू नका। सरकार 2015 पूर्वीची घरं नियमित करण्याच्या विचारात आहे। सिडको आणि मनपाने कारवाईच्या नोटिसा देऊ नयेत। वनमंत्री गणेश नाईक यांनी हे निर्देश दिलेत। प्रकल्पग्रस्त गावातल्या तसंच गावठाणा बाहेरच्या 2015 पूर्वीची घरं ही नियमित करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे सिडको आणि महापालिकेने या घरांवर कारवाई करण्याच्या नोटिसा काढणं हे बंद करावं असे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारामध्ये अधिकाऱ्यांना दिलेत। तसंच नागरिकांनी सुद्धा घरं दुरुस्ती करत असताना पालिकेची परवानगी घेऊनच बांधकाम करावं असं आवाहन देखील नाईक यांनी केलंय। अशा नोटीसची दखल घ्यायची गरज नाही। सब्जेक्ट टू 2000 पूर्वीची बांधकामाचे तुमचे सगळे दाखले तयार ठेवा आणि ज्या घटकांनी गावठाणात बांधकाम केलेलं आहे त्या लोकांनी सिडकोला पत्र द्या की माझ्या घराच्या व्यतिरिक्त मी प्रकल्पग्रस्त आहे त्याचा काही दाखला द्या जुना सिडको येण्यापूर्वीची आणि मी ते घर बांधलेले आहेत तर दुकानं बांधले मी 15% पैसे भरायला तयार आहे। त्याच्यानंतर कोणी जोडायला नाही। ओके।